ऑल ओव्हर हे जे तुमचा टाइम पिरियड होता, कर्ज घेण्यापासून तर त्याची फी भरण्यापासून तर डिस्बर्समेंट होईपर्यंत, तर या संपूर्ण टायमिंगचा ओव्हरव्ह्यू एक्सपिरियन्स तुमचा कसा होता आणि तुम्ही प्रेक्षकांना काय सांगणार आमच्या संस्थेबद्दल? आर्यन फायनान्स ही संस्था खूपच चांगली आहे. इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असं हे सांगत नाही की बाबा एवढे एवढे पैसे पहिले लागतील किंवा काय. जे काय आहे ते तुम्हाला एका प्रिंटवर देणार. त्याच्यापेक्षा वेगळे काहीच चार्जेस तुम्हाला लागणार नाही, काही नाही. आणि वेळेत लोन होणार. होणार असेल तर सांगणार की बाबा होणार आहे, नसेल होणार तर सांगणार की बाबा नाही नाही होणार. म्हणजे त्यांचं एक क्लिअर कट आहे. हे असतं म्हणजे असं कस्टमरला फिरवीत नाही बसणार की हे डॉक्युमेंट आणा, ते डॉक्युमेंट आणा, काही नाही तसं. बाहेरचे जे आजकाल लोक एजंट येतात, आयडी कार्ड घालून घरी येतात किंवा नाही का, जे नवीन नवीन एजंट एजंट्स लोक आहेत किंवा कोणत्याही लोन देणारी संस्था म्हणा, कंपनी म्हणा किंवा लोक म्हणा, त्यांच्यात आणि आर्यन होम लोन्समध्ये तुम्हाला असं काय फरक जाणवला, लोकांसोबतचं कनेक्शन किंवा काही म्हणावं? नाही आता बरेचसे आता लोक हे करतात की नाही हम्म, का एजंट किंवा संस्था. हम्म, आता माझ्या अनुभवानुसार अशा बरेचशा हे आहेत हम्म, की लोन देताना देतात, हम्म, म्हणतात की बाबा लोन घ्या तुम्ही आमच्याकडून. पण त्यांचे चार्जेस एवढे हे असतात हम्म, की कस्टमरचं फार हे होऊन जातं फार नाही का. आणि आमचा एक मित्र आहे आता आशिष म्हणून, त्याचं दाजींनी लोन केलंय हम्म, असंच एका एजंट. हम्म, त्याचे हप्ते एवढे त्याचे जातात त्याच्यात. त्यांनी आता घर त्याचं स्वतःच विकायला काढले की बाबा हम्म. लोन माझे हप्तेच हे होत नाही, भरले जात भरलं नाही. जात नाही. आणि मुद्दल तर तिथंच आहे. म्हणजे कशा रेटने त्यांनी इंटरेस्ट रेटने लोन दिलंय तिथं, घेतलंय. त्यांचं त्यांना माहिती. पण इथं एक कसं की आपले एक विश्वासू आहे सगळे लोक. आणि जे काय आहे ते क्लिअर क्लिअर असतं. त्याच्यामुळं काही म्हणजे असं फसवणूक वगैरे किंवा काय तसला विषयच येत नाही.